नाशिक शहरातील नावाजलेले आणि ज्येष्ठ कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर शब्बीर इंदोरवाला यांच्या दृष्टिकोनातून आणि मार्गदर्शनातून विल्होळी येथे इंदोरवाला ENT हॉस्पिटल उभारले असून हे आशियातील सर्वात मोठे ENT हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलचा औपचारिक शुभारंभ 30 मार्चला होणार आहे। पद्मविभूषण आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांची उपस्थिती राहणार आहे। ENT हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर याचं 30 मार्चला आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे आणि इथे विल्होळी सर्वे नंबर 82 विल्होळी या ठिकाणी आपलं नवीन हॉस्पिटल आलेलं आहे। आपलं पहिलेच हॉस्पिटल मुंबई नाक्याला होतं। नवीन हॉस्पिटल हे साधारणतः 15 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सोयीसुविधा एका छताखाली मिळणार आहे। आणि या हॉस्पिटलमध्ये नुसतं ENT नसून तर ENTशी जोडलेले अनेक गोष्टी मिळणार आहे, जसं का ENT कॅन्सर, ENT पिडॅटिक, ENT ऑब्स्ट्रक्टिव्ह, ENTमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट, ENTमध्ये श्रवणयंत्र, असे वेगवेगळ्या सुविधा आपल्याला सगळ्या ह्या एका छताखाली या नवीन हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे। इंदोरवाला ENT हॉस्पिटल हे भारतातील अग्रगण्य ENT हॉस्पिटल असून कान नाक घसा संबंधित विकारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानासह येथे उपचार केले जातात। यापूर्वी देखील उपचार सुविधा उपलब्ध करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा हॉस्पिटलचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे। अचूक निदान, प्रभावी तंत्रज्ञान आणि कार्यप्रणालीतील पारदर्शकता यामुळे हॉस्पिटलने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन केला आहे। कान नाक घसा यांच्याशी संबंधित तसेच सध्या घसादुखीपासून मेंदूपर्यंत जाणाऱ्या गाठीसारख्या किचकट शस्त्रक्रिया देखील होत आहेत। रुग्णांना अपॉइंटमेंटसाठी आधीचे नंबर देखील कार्यरत आहेत। 0253 2580 690 78 88 07 88 89 89 83 05 07 14 या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं डॉक्टर इंदोरवाला यांनी कळवलं आहे। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।